हॅलो फ्रेंड्स, माझं नाव नेहा. मी तुमचे माझ्या किचनमध्ये स्वागत करते. आज मी तुम्हाला माझ्या किचनमध्ये सगळ्यांची आवडती रेसिपी ती म्हणजे व्हेज पिझ्झा दाखवणार आहे. तर आता आपण त्याच्या साहित्याकडे वळूया. लागणारे साहित्य आहे 2 मीडियम साईजचे लांब चिरलेले कांदे, एक लांब चिरलेली शिमला मिरची, एक लांब चिरलेला टोमॅटो, अर्धा कप चीज, 2 चमचे टोमॅटो सॉस, 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, चवीपुरता मीठ, चिमूटभर ओरिगानो आणि एक पिझ्झा बेस. आता आपण त्याच्या कृतीकडे वळूया. पिझ्झाची भाजी बनवण्यासाठी एक असा मोठा पॅन घेऊया. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल, त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, लसूण थोडा तडतडायला लागल्यानंतर लांब चिरलेली शिमला मिरची टाकून लगेचच त्याच्यामध्ये लांब चिरलेला कांदा, साधारण 2 ते 3 मिनिटं हे फ्राय करून घ्यावे. कांदा थोडा गोल्डन ब्राउन झाल्यानंतर त्याच्यामध्ये लांब चिरलेला टोमॅटो आणि परत ते 2 मिनिटं थोडे फ्राय करून घेऊया. ही भाजी खूप शिजवायची नाही, याला असं थोडंसं कचरटच ठेवायचं, कारण की आपण ओव्हनमध्ये पिझ्झा शिजवणार तर त्याच्यात ही भाजी परत शिजेल. त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ थोडं कमीच टाकूया, कारण की टोमॅटो सॉस टाकायचा असतो आपल्याला आणि त्याच्यामध्ये मीठ असते. आता टोमॅटो असं थोडं शिजलेलं दिसतो आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये गॅस बंद करून 2 चमचे टोमॅटो सॉस टाकूया आणि थोडंसं ऑरिगानो. परत एकदा छान मिक्स करून घेऊया. आता ही भाजी तयार झालेली आहे, तर आपण आपल्या पिझ्झा बेसवरती ही भाजी स्प्रेड करून घेऊया. व्यवस्थित अशी सगळीकडे स्प्रेड करून घेऊ. अशी व्यवस्थित स्प्रेड झाल्यानंतर त्याच्यावर असं चीज स्प्रिंकल करावे. आणि थोडं परत त्याच्यावर
ऑरिगॅनो स्प्रिंकल करावं आणि या पिझ्झाला 180 डिग्रीवर साधारण 15 ते 20 मिनिटं ओव्हनमध्ये बेक करून घ्यावे. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही अशाच पॅनमध्ये हा पिझ्झा बारीक गॅसवर त्याला पक्क झाकण ठेवून 15 मिनिटं जर ठेवला तर तो एकदम टेस्टीसा असा